तुमच्या ICICI बँक शाखा अजनी तहसील तालुका बिसनापूर बँक खाते क्रमांक शेवटचे 0106 शिल्लक आहे 24,71,19. दुसरं बँक अकाउंट आहे नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक करा 1,03,400. तिसरा आहे बँक ऑफ बडोदा पार्श्वनी ब्रांच ईस्ट नागपूर खाते क्रमांक आहे 46,57,442. त्याच्यानंतर आहे युनियन बँक ऑफ इंडिया अकाउंट नंबर आहे 7296 53,310 रुपये. युनियन बँक ऑफ इंडिया दुसरी शिल्लक आहे 46,770 रुपये. युनियन बँक आहे तिसरी 14,754. नागपूर डिस्ट्रिक्ट आहे 7,350. दोघे बसले होते तुम्हाला विचारलं तर फंड नाही म्हणे. फंड नाही म्हणत सरपंच साहेब नाही म्हणत फंड नाही म्हणत आम्हाला काही नाही शाळेमध्ये मुरम शाळेचं काम शाळेचं कंपाऊंड हे सांग मला लिखित केव्हा देते म्हणून 10 लाख रुपये दिले त्या शाळेला 10 लाख शाळा आहे का जाऊ द्या आम्ही ना मुठीनं दिला विशेष नाही तो ठराव नाही माझ्या काही अधिकार नाही मागोलीत का होता तुझं मागोलीत ठरावच नाही आता आपण ते म्हटलं त्याच्यावर त्यांचं पण म्हणणं आहे त्याला बोलूच नाही देऊन मध्ये उत्तर कसं आता त्यांनी सांगितलं प्रत्येकाने दिसते आपल्याला विचारायची गरज नाही आपले पैसे किती आहे कुठं खर्च होऊन राहिले सगळं दिसते बरोबर आहे ना हे विचारायची गरज नाही आहे पण तो फंड आपण केवढे रुपये कोण्या पद्धतीने खर्च करू शकतो त्याच्यात काही बंधन आहे ना माझे पैसे खर्च केले आता जसं आम्ही एक बाजू मागितली आहे दुसरी बाजू तुम्ही जे मांडून राहिलेले आहे ते पण म्हणजे कायद्यानुसार कारण तुम्ही जे बोलताय ना आम्ही जे बोलताय ते सगळं रेकॉर्ड होत आहे नाही राहिलं पाहिजे बाकी आम्ही जे विचारतो किती पैसे आता बंधन आहे म्हणजे आपण खर्च करू शकत नाही तुम्ही आम्हाला तपशील खर्च करू तुम्ही का करत नाही ठीक आहे आम्हाला तुम्ही खर्च का करू शकत विचार नाही त्याचा काबत नाही खर्च तुम्ही तपशील द्या मग आम्ही देऊ पूर्ण हा बँकेत इतका अमाऊंट आहे इतका आम्ही खर्च करू शकतो इतकं नाही करू शकत कारण द्या हर गोष्टी त्याच्यानुसार ते बनवून याच्यानुसार आम्ही हे खर्च करू शकत नाही त्याच्यामुळे आमच्यावरती फंड नाही आहे असं आम्हाला लिखित द्या आम्ही गावकरी संतुष्ट होतो आणि फंड येईल त्याचं वाटतो आणि ज्या गोष्टीला जर फंड लागत नाही जसं दवंडी करणे साधारणतः ग्रामसभा करणे याला तर फंड लागत नाही हे फंड तरी तुम्ही करू शकता ना विदाऊट फंड तुम्ही जे बडोदा बँक सांगितली त्या बडोदा बँकेमध्ये पण ते फक्त जीएसटी हे जे आपण विचारलं नाही की भरलेलं नाहीये ते चपातीची 32 टक्के आणि एनडीसीसी मध्ये दलित वस्तीचे पण दलित नाही आम्ही ते विचारलं की आम्ही फक्त शिल्लक विचारली मॅडम शिल्लक विचारली शिल्लक तुम्ही फक्त 19 लाख शिल्लक सांगितली मग आम्ही शिल्लक विचारली हे कोणत्या दलितची आहे की कोणती आणखी कोणती आहे ते नाही विचारलं फक्त आम्ही शिल्लक विचारली तुम्ही शिल्लक 19 लाख सांगितले 19 लाख रुपये फक्त 15 रुपये आणि त्याच्यामध्ये मॅडम तुमच्या बँक अकाउंट मध्ये सगळे आहे तुमचे बँक अकाउंट बघू शकता किती अकाउंट मध्ये किती पैसे आहेत काय तुम्ही 24 लाख अकाउंट मध्ये 24 लाख
71,019 रुपये आहे. ऑलमोस्ट पुढे 30 लाख रुपये आहे आतापर्यंत. 30 लाखाच्या वर अमाऊंट आहे पूर्ण आणि तुम्ही 19 लाख सांगता. एकोणीस सगळे आता 50 फायनान्स अरे ते 19 लाख रुपये खर्च करू शकता हे सांगा. 19 नाही 30 लाख रुपये आता. 30 लाखाला 19 लाख 30 लाख आहे, भाडं कोणत्या नियमात खर्च करता येईल रे? त्या नियमात खर्च करा. आमच्या काय विषय बोला तुम्ही. आहे? काही हे नाही विषय, तुम्ही बिनधास्त बोला. आम्हाला आम्ही अधिकार तुम्हाला दिला. ते काहीच्या गावापुरते झाले आधी गोष्ट आहे का अंतर्गत नाही भाऊ हा फंड संपला. तुम्ही एक झाले. माझ्या गावाचा विषय काय मी तर कधी विचारलं सरपंच साहेबाले, आता तुमच्या गावात उपसरपंच दिला आहे ना म्हणजे उपसरपंच दिला म्हणजे आम्हाला खूप मोठं पद दिलं का भाऊ? खूप मोठं पद दिलं का? नाही तर म्हणतो उपसरपंच रिजाईन सगळ्यांनी विचारलं तिकडं. अरे हे गोष्ट चालू आहे भाऊ दादा, हे गोष्ट चालू आहे. पाहून टाकले नाही तुम्हाला. तुम्ही त्याचा फॉलोअप का घेतला का? कधीच नाही ना भाऊ, 3 वर्ष झाले कधीच नाही. म्हणजे आमच्या मेंबरला किंमत नाही का? जबानीला किंमत नाही दादा, जबानीला आमच्या काही किंमत नाही आहे. नाही तर असा प्रश्न असेल तर गंभीर प्रश्न आहे हा वाला. तुम्ही आमच्या मेंबरला बरोबर आहे? म्हणजे सरपंचाने पंतप्रधानी काय झालं की तिघामध्ये काल वागवल्या वराडीचा कारभार केला. मेंबरला काही किंमतच नाही. मेंबरला किंमत द्यायची नाही डॉक्टर. मेंबरची ऐकतच नाही पण. हो विषय सभा गुरु सरपंच साहेबांनी सांगितलं माझ्या वार्डामध्ये 4 ठिकाणी 100 फुटले आहे. करून टाकून हे कोणती गोष्ट झाली? हे कोणती गोष्ट झाली? हा भाऊ, हे गंभीर प्रश्न आहे. आता याची मनमानी सहा जण एक साईडला ठरवून द्या. जे आपल्याला जे आहे ते करायला सर्वात आधी करायला पाहिजे ना. याच्या अगोदर आपण त्यावेळेस गावामध्ये ठेकेदार असण्याची गरज नाही ना. आपल्या ग्रामपंचायतचे पैसे खर्च करू शकतो ना आपण. हे आपलं म्हणणं नाही. माझ्या घरावरच्या लाईट नाही आहे कधी कधी कोंडू म्हणून. आता त्या दिवशी दिनेश भाऊने मी 3 लाईट सांगितले. हो, आतापर्यंत आपण काम थांबवलं होतं, त्याच्यानंतर पुन्हा काम चालू झालं. तुम्ही पोराला पाठवलं होतं, काम चालू आहे. जे साहेबांचं पूर्ण झालं आहे काम थांबवलं लावलं. तुम्ही काय झालं त्याला फोन करा, काम थांबवलं. व्हिडिओ साहेबांसोबत बोलणं झालं आहे बोलणं झालं आहे. की काय सुनील भाऊ आणि ग्राम मॅडम तुम्ही पण जाऊन पहा काम कुठे कसं चालू म्हणजे आहे. इंजिनिअरने पण गावात सांगितलं. पहिले टाकून राहिले. काम थांबवायला लावलं. आपण किती बागोलीच्या समस्या पहिले काढा पटकन आणि त्याचा निर्णय लावा. अरे माझे ढोरे बांधले मी नळावरनं आलो या सभेसाठी काही जायची आत काढायची साहेबा म्हणलं हा चिल्लर प्रश्न लिहायचाच नाही कधी. सांगतो तुम्हाला, हा लाईट लावणे हा खर्च कधी लिहायचा नाही. हा खर्च कधी लिहायचा नाही. लाईट लावणे हा 10 वेळा प्रश्न होते. तो मेंबरच सांगते हा घरापाशी लाईट नाही माझ्या याच्यापाशी. हे कधी चिल्लर गोष्ट लिहायची नाही. या गोष्टीला कधी हे नाही. सांगा
पुऱ्या नाली आता माग पूर्ण नाल्या केल्यामध्ये सुरू झाले चौकप नाल्या नाही बंद करू